समाजामध्ये कार्यरत असणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या काही वर्षापासून निरंतरपणे चालू आहे. साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळांतर्गत सर्वश्रुत असणारा वाचक संवाद नावाचा हा नाविन्य उपक्रम या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम एवढ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये सुद्धा वक्त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलतं करून यातलं एक वेगळं आणि विशेषपण असं म्हणावं लागेल की जे वक्ते आहेत त्यांच्याच पत्नीला या ठिकाणी अध्यक्षस्थान देऊन एक वेगळं कार्यक्रमाची परिभाषा करण्याचा या ठिकाणी प्रघात पडत आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, या वाचक संवादाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधुरी ब्रिजलाल कदम यांनी अध्यक्षस्थान ग्रहण केलेलं आहे असे गृहीत धरून, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संवादक ब्रिजलाल विनायकराव कदम पाटील संवादक आहेत. यांनी आपल्या स्वतःच्या लिखित विलास पर्व या पुस्तकावरती आपले भाष्य करणार आहेत. या निमित्ताने वाचक संवादाच्या कार्यक्रमाचे स्वरूप विशद करण्यासाठी या कार्यक्रमाचे संयोजक, वाचक संवादाचे संयोजक मी कदम सरांना नम्रतेची विनंती करतो की त्यांनी आपलं संक्षिप्त रूपामध्ये प्रास्ताविक सादरीकरण करावं. आनंद कदम सर. धन्यवाद सर. चला, कवितेच्या बनात ही एक साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ आहे आणि या चळवळीच्या अंतर्गत चालू असलेला गेल्या 10 वर्षापासून चालू असलेला हा वाचक संवाद या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आपला हा कार्यक्रम चालू आहे. आणि लॉकडाऊन असल्यामुळे शासनाचे नियम पाळत आपण लोकांना जमा न करता फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम देत आहोत. आज हा कार्यक्रम आदरणीय ब्रिजलालजी कदम सर यांच्या घरी हा कार्यक्रम संपन्न होतोय. या ठिकाणी या वाचक संवादाच्या अध्यक्षा म्हणून आदरणीय ब्रिजलालजी कदम यांच्या सुविद्य पत्नी त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की ठीक 6 वाजता हा कार्यक्रम चालू होतो. 6 ते 7 या वेळामध्ये संवादकाला साहित्य कृतीवर बोलायचं असतं. आज निवडली गेलेली साहित्य कृती ही विलास पर्व ही साहित्य कृती आहे. ही साहित्य कृती ब्रिजलाल कदम यांनी स्वतः लिहिलेली आहे, संपादन केलेली आहे. त्या साहित्य कृतीवर ते 1 तास बोलतील. त्यानंतर लाईव्ह स्वरूपात असणाऱ्या सर्व वाचकांकडून चर्चा साधली जाईल. ती चर्चा साधारणतः 10 ते 15 मिनिटांची चर्चा असते. चर्चेनंतर या ठिकाणी संवादकांचा आणि अध्यक्षांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोपानंतर कार्यक्रम संपतो. साधारणतः 1.5 तास चालणारा हा कार्यक्रम आज 228वा हा वाचक संवाद या ठिकाणी संपन्न होतोय. हे ऐकण्यासाठी फेसबुक लाईव्ह असलेल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि आदरणीय ब्रिजलालजी कदम सर जिल्हा सचिव आहेत ते आदरणीय जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे, आणि त्यांना विनंती करतोय की आपण विलास पर्व या साहित्य कृतीवर संवादाला सुरुवात करावं. आदरणीय ब्रिजलालजी कदम सर. माईक लावा. मी करतो. नमस्कार. चला, कवितेच्या बनात या साहित्यिक नाही बसा तुम्ही बस. ये ना मी करतो. बसा तुम्ही आजी. सामाजिक शैक्षणिक चळवळी अंतर्गत चालू असलेल्या वाचक संवाद मधील 228व्या कार्यक्रमामध्ये श्रीयुत आनंद कदम, श्रीयुत भोसले सर आणि त्यात आलेले त्यांचे सर्व सहकारी यांनी एक वाचन संस्कृतीचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. सध्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेली असताना या चळवळीनं या ठिकाणी वाचकांना वाचण्यासाठी
प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यामध्ये पुस्तकाविषयीचं प्रेम वाढवण्यासाठी आणि पुस्तकाच्या माध्यमातून जीवनामध्ये आचरणात येणारे जे बदल आहेत ते इष्ट बदल त्यांचे घडावेत, अनेक सक्षम असा समाज निर्माण व्हावा, कदाचित ही भूमिका समोर ठेवून त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी समाजासाठी ठेवलेला असावा असं मला वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि या वाचक संवादामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला पाचारण करून सहभागी होण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि आज जो मला विषय दिलेला आहे, विलास पर्व हे स्वलिखित माझं जे साहित्य आहे त्यावर या ठिकाणी बोलण्याची विनंती त्यांनी मला केली. 2 दिवसापूर्वीच वेदप्रकाश यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की या वाचन संवादामध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही जो विलास पर्व या कलाकृतीची निर्मिती केलेली आहे त्यावर तुम्हाला विचार मांडवायचे आहेत, वाचकाशी संवाद साधायचा आहे. आणि त्या अनुषंगाने ही विनंती मान्य करून आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम पाहत आहोत. मित्र हो, खरं म्हणजे ही लिहिण्याची माझी जी प्रेरणा आहे ती आहे माझे वडील आणि आई, माझे आजोबा आणि आजी. माझे आजोबा हे संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक होते आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचं दळणवळण साहित्य आणि संदेशवहनाची सुविधा नसतानाही त्या काळात त्यांनी संस्कृत सारख्या कठीण विषयामध्ये पारंगत होऊन समाजामध्ये प्रबोधनाचं चांगलं कार्य त्यांनी हाती घेतलेलं होतं. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून माझे वडील विनायकराव कदम पाटील यांनी सुद्धा संस्कृत, संगीत, मराठी भाषा साहित्य, इतिहास आदी विषयांमध्ये रस घेऊन त्यांनीही साहित्यावर प्रेम करायला सुरुवात केली. आणि साहजिकच माझ्यामध्ये ही प्रेरणा निर्माण झाली. लिहिण्याची सुरुवात माझी तशी कॉलेज जीवनापासून छोट्या मोठ्या कविता तयार करणं, लिहिणं, छोटेसे लेख लिहिणं असं असताना शिक्षक म्हणून जेव्हा मी कार्याला सुरुवात केली तेव्हा पुस्तकाशी माझा जवळीकचा संबंध आला. घरामध्ये समृद्ध असं वाचनालय असल्यामुळे अनेक पुस्तकं वाचनात आली. वडील नेहमी पुस्तकं आणायचे, आम्ही वाचायचो आणि त्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण झाली. अनेक चांगल्या लेखकांची पुस्तकं जेव्हा वाचली तेव्हा साहजिकच चांगले व्यक्तिमत्व डोळ्यासमोर दिसायला लागले. जीवनामध्ये माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. अनेक माणसं येतात जातात, परंतु त्यांची कार्य प्रणाली, त्यांचं कार्य कर्तृत्व हे अत्यंत महत्वाचं असतं. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर पासून जवळच असलेल्या बाभळगाव या गावी जन्मलेले विलासरावजी देशमुख साहेब यांच्याविषयी साहजिकच एक आकर्षण मला निर्माण झालं. ते अचानक त्यांच्या जाण्यानं, कुणाचंही आकस्मिक जाणं
ही एक दुःखद घटना असते. तशी माणसं रोज जातात, परंतु सर्वांनाच दुःख होत आहे असं नाही. जी काही मोजकी जवळची संबंधातली माणसं असतात त्यांना त्याच्या वेदना होतात, दुःख होतं आणि त्यातून ती सावरतात सुद्धा. परंतु जेव्हा विलासरावजी देशमुख यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला भारतभरातून जमलेला जो समुदाय होता ते पाहून असं वाटलं की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असा एक व्यक्ती असू शकतो की ज्यांनी इतकी असंख्य माणसं कमावलेली आहेत. माणूस पैसा कितीही कमवू शकतो, पण माणसं कमवणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून ही एक वेदनामय घटना जेव्हा माझ्या मनामध्ये खोलवर रुतली तेव्हा त्यांच्याविषयी कुतूहल जागृत झालं आणि असं वाटायला लागलं की आपण त्यांना निश्चितच जाणून घेतलं पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीमध्ये इतके सारे गुण असू शकतात, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, माणसं गोळा करण्याची, जमा करण्याची कला आहे, लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आहे, प्रशासनावर एक वेगळी कमांड आहे, सर्व विषयाचा गाढा अभ्यास आहे, प्रत्येक विषयावर बोलण्याची हातोटी आहे, कलेविषयी आसक्ती आहे. आणि अशी माणसं जेव्हा समाजातून जातात तेव्हा समाज एक चांगल्या व्यक्तीला परांगमुख होतो आणि जाता जाता ती काही संदेशही देऊन जात असतात. आणि मला असं वाटलं की माणसाला आयुष्यामध्ये जीवन जगत असताना सुंदरतेनं जीवन जगता आलं पाहिजे, आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. आणि असा एखादा आदर्श आपण जर समाजापुढे ठेवला तर त्यातून निश्चितच इतरांना जगण्याची एक प्रेरणा मिळू शकेल. खरं म्हणजे हे पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागे माझा उद्देशच हा आहे की माणसाला जीवनामध्ये अनेक अनंत अडचणी येत असतात, समस्या येत असतात, अनेक विषयाने माणूस ग्रासून जातो. जगताना कधी कधी तो अत्यंत स्वतःच्या जीवनावर उदासीन होतो आणि हे होत असताना त्याला असं वाटतं की हे नको हे जीवन. परंतु काही माणसांकडे पाहिल्यानंतर हे विचार दूर जातात. त्यापैकीच विलासरावजी देशमुख साहेब हे एक आहेत. आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने जीवनशैली त्यांची होती, ज्या पद्धतीने ते जीवन जगले ते समाजापुढे आलं पाहिजे आणि त्यातून निराशाग्रस्त व्यक्तीला जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. ही एक भावना या ठिकाणी हे पुस्तक लिहिण्यामागे माझी होती. आणि म्हणून 2012 नंतर जेव्हा त्यांचं आपल्यातून जाणं झालं तेव्हा मी एकमत सारख्या वृत्तपत्रातून त्यांच्या जीवनावर लिहायला सुरुवात केली. ते जेव्हा प्रकाशात येऊ लागलं तेव्हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्तींचे मला फोन यायचे आणि खूप सुंदर लेखन लिहिलेलं आहे असं जेव्हा सांगायचे तेव्हा माझ्याही मनामधील प्रेरणा ही अधिक दृढ होत जायची. आणि जेव्हा दिलीपरावजी देशमुख साहेबांनी हे सर्व लेख पाहिले, संग्रह पाहिला, तेव्हा त्यांनी तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आणि त्यातूनच त्या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकाच्या पाठीमागे प्रेरणा देणारा दुसरा एक आदर्श व्यक्ती असा आहे म्हणजे जो की साहेबांचे मित्र उल्हासदादा पवार, की जे पुण्यामध्ये त्यांच्या विद्यार्थी दशेपासून त्यांच्या समवेत होते. विद्यार्थी दशेपासून त्यांच्या समवेत राहत असताना
मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांच्या सोबत त्यांनी जी साथ दिली त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. आणि त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिताना त्यांचे अनेक किस्से, अनेक अनुभव, अनेक त्यांच्याबद्दलच्या कथा मला सांगितल्या आणि त्यातून या पुस्तकाच्या निर्मितीला सहाय्यता मिळाली. विलासपर्व हे माझं पुस्तक. विलासपर्व हे पुस्तक, त्याला विलासपर्व हे नाव का दिलं तर या पाठीमागे उद्देश असा आहे की विलासरावांच्या कारकिर्दीमध्ये जे काही निर्णय झाले, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेली कार्यातून समाजासाठी आणि जनतेसाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि एकंदरीत केंद्रीय मंत्री असताना भारतासाठी त्यांच्या हातून जे काही चांगलं निर्णय पुढे आले आणि तो त्यांचा एक काळ होता. या काळातील, या पर्वातील हा एक सन्माननीय व्यक्ती आणि त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यातून समाजाला मिळालेली एक त्यांच्या हातून मिळालेली देणगी कामाची ही पावती या माध्यमातून या पुस्तकात आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहेबांचा वावर हा सहज होता. त्यांचं जगणं हे जादुई स्वरूपाचं होतं. बोलता बोलता सहज ते हसत विनोदी शैलीने बोलायचे, मार्मिक बोलायचे, परंतु त्यातून काहीतरी संदेश असायचा. आणि अशा पद्धतीचा एक चांगला व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर त्याची एक कलाकृती समाजापुढे असावी म्हणून हे विलासपर्व हे पुस्तक या ठिकाणी मी काढण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकामध्ये मी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जीवनावर आधारित विविधांगी भेट घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तक वाचत असताना त्यांच्या अनेक आठवणी या ठिकाणी आपणास जागृत होतात. या पुस्तकामधून त्यांच्या दुर्मिळ अशा गुणसंपदेची ओळख आपणास होते. माणसामध्ये बहुतांश व्यक्तींमध्ये काही ठराविक गुण असतात, परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक गुण असू शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विलासरावजी. मित्रहो, नेतृत्व असेल, कर्तृत्व असेल आणि वक्तृत्व असेल या तिन्ही गोष्टी सर्वांना साध्य नसतात, परंतु ती एखाद्या व्यक्तीच्या अंगी हे तिन्ही गुण येणं याला सुद्धा एक तुर्विला लागतो. मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. एक उत्साही, सौजन्यशील, प्रेमळ, विनोदी वृत्तीचा, कर्तृत्ववान, गुणवंत, कलावंत, संत, साहित्यावर प्रेम करणारा असा व्यक्ती म्हणून विलासरावजी देशमुख साहेब यांच्याकडे आपणाला पाहता येईल. या पुस्तकामध्ये एकूण 25 प्रकरणं आहेत. 25 प्रकरणामध्ये मी त्यांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं तर त्यांचं कार्य या पुस्तकात न मांडण्यासारखं आहे, परंतु वाचकांना परवडावं, एका दिवसामध्ये वाचून पूर्ण व्हावं. कारण वाचन संस्कृती खूप मोठं पुस्तक काढलं म्हणजे लोक वाचतात असंही नाही. छोटेखानी पुस्तकातून सहज माणसाला असं हाताळलं तर पुस्तक वाचता यावं, त्यातून माहिती मिळावी, हा एक छोटेखानी उद्देश या पाठीमागचा आहे. या पुस्तकाच्या अंतरंगामध्ये पहिलं प्रकरण आहे बाभळगावची गढी, दुसरं प्रकरण आहे आशियाना. बाभळगावची गढी हे प्रकरण आणि आशियाना हे प्रकरण प्रतिकात्मक आहे.
कारण विलासरावजींचा वावर हा बाभळगावला असायचा आणि नेहमी ते तिथं राहायचे. त्यानंतर जे प्रकरण आहेत असे घडले. विलासराव एक विचारधारा, कुटुंबवत्सल विलासराव, साहेबांची वाटचाल, माणसासाठी जगणारा माणूस, एक अतूट नाते जोडणारा नेता, वक्तृत्वाचा मूर्तिमंत झरा, सर्वांगीण विकासाचा कल्पवृक्ष, एक कलारसिक विलासराव, मातृभूमीची ओढ, साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र, सामाजिक भान असणारा राजकीय नेता, ग्राम विकासाचा दीपस्तंभ, आठवणीतले विलासराव, आणि शेवटचं प्रकरण आहे सूर्य मावळला. आणि मध्यवर्ती एक महत्वाचं जे प्रकरण आहे ते विलास पर्व, ज्या प्रकरणामध्ये यशवंतरावांपासून विलासरावांपर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले, त्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये आणि विलासरावांमध्ये जे साम्य होतं, जो भेद होता, तो मांडण्याचा या ठिकाणी मी तिथं प्रयत्न केलेला आहे. विलासरावजी देशमुख साहेबांच्या या विलास पर्व या पुस्तकामध्ये बाभळगावची जी घडी हे प्रकरण आहे, तर विलासरावांना सुंदर आणि समृद्ध करण्यामध्ये बाभळगावच्या गडीचं योगदान मोठं आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या गडीनं महाराष्ट्राला एक चांगला नेता दिला, एक नेतृत्व दिलं आणि उंच शिखरावर पोहोचवण्यासाठी या गडीनं मदत केली. म्हणून बाभळगावची गडी हे प्रकरण मी त्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि विलासरावांना अव्याहतपणे साथ देणारे त्यांचे बंधू दिलीपरावजी देशमुख साहेब, विलासरावांना उभा करण्यामध्ये आणि त्यांना आधार देण्यामध्ये, त्यांना पुढे नेण्यासाठी पाठीमागून जे बळ लागतं ते बळ देण्यामागे एक चांगला बंधू म्हणून रामाच्या पाठीमागे जसे लक्ष्मण होते त्याप्रमाणे त्यांनी विलासरावांना लक्ष्मणासारखी साथ दिली. आणि म्हणून आशियानामध्ये वास्तव्य करणारी म्हणून आशियाना ह्या प्रकरणाबद्दल मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विलासरावजी देशमुख साहेबांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी झाले. त्या महत्वपूर्ण निर्णयामध्ये आपणास या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय की त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये जनहितासाठी, समाजहितासाठी राजकारण बाजूला ठेवून तळागाळातल्या घटकासाठी, दीनदलित, पददलित, गोरगरिबांसाठी जे काही काम करण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी घेतलेले त्यांच्या कार्यकाळातील निर्णय आपल्याला या ठिकाणी या पुस्तकातून वाचावयास मिळतील. मित्रांनो, विलासरावजी देशमुख साहेबांचा जन्म बाभळगावी झाल्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. लातूर येथे हायस्कूलचं शिक्षण झालं आणि त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख यांना असं वाटायला लागलं की माझा मुलगा वकील झाला पाहिजे. कुण्याही वडिलांची एक भावना असते की माझा मुलगा वकील झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, समाजामध्ये त्यानं नाव लौकिक केला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, प्राध्यापक झाला पाहिजे. तशीच एक माफक अपेक्षा दगडोजीराव देशमुख साहेबांनी विलासरावजींकडून ठेवली की माझा मुलगा वकील झाला पाहिजे. आणि मग वकील होण्यासाठी त्या काळात आसपास सुविधा नव्हती, पुण्याशिवाय दुसरीकडे पर्याय नव्हता. पुणे हे विद्येचं माहेरघर आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवणं म्हणजे त्या काळामध्ये खूप अडचणीचं होतं, आर्थिक दृष्ट्या सुद्धा न परवडणारी बाब होती. परंतु दगडोजीराव देशमुख साहेबांनी ते धाडस दाखवलं. ते कशासाठी? तर गडीवर गावचा कारभार हाकत असताना जेव्हा त्यांच्याकडे काही घराणे घेऊन दगडोजीरावांकडे काही व्यक्ती यायचे आणि त्यांच्या समस्या ते सोडवायचे, तेव्हा विलासरावजी बाजूला बसायचे
आणि त्यांचे ते सर्व जवळून पाहत असताना दगडोजीराव साहेब दादांना असं वाटायचं की माझ्या मुलाला या ठिकाणी उद्या जर आपण वकील बनवलं तर निश्चितच तो चांगली वकिली करू शकेल, कारण त्याचं ते तंटे वगैरे सोडवत असताना जो लक्ष देतो, लक्षपूर्वक ऐकतो, त्यामागे त्याची भावना एक समाज हिताची असली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पुणे येथे त्यांना ठेवण्याचा निर्णय घेतला. पुणे येथे ठेवत असताना बाभळगावच्या गडीमध्ये राहणारा एक देशमुखी थाटातला मुलगा पुण्यासारख्या पुणेरी जीवनामध्ये रुळेल का अशी एक पुसटशी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. तरी परंतु त्यांनी तिथं ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच काळात पानशेत धरण फुटलं आणि साहेबांना परत इकडे यावं लागलं, बाभळगावला माघारी. पुण्याच्या ठिकाणी पुणेरी मुलं जीवन जगत असताना त्यांची शैली त्यामध्ये यांना रुळायला अत्यंत जड जाऊ लागला आणि म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की आपण आता परत पुण्याला जायचं नाही. परंतु दादांचा आग्रह मोठा, त्यांनी परत पुण्याला तिकडे पाठवलं. विलासरावजी देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये पुण्यामध्ये राहून उल्हासदादा सारखे चांगले मित्र कमावले आणि त्या ठिकाणी त्यांच्या वास्तव्यामध्ये पु ल देशपांडे, प्र के अत्रे, यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या अनेक महान वक्त्यांचे भाषणं त्या काळामध्ये ऐकली. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या वास्तव्यात अनेक मित्र जमा करून क्रिकेट खेळणे असेल, महाराष्ट्रामध्ये सफर सहली काढणे असेल, अनेक मित्रांना गोळा करून त्या ठिकाणी गप्पा मारणे असेल, विविध विषयावर चर्चा करणं असेल, प्राध्यापकाशी चर्चा करून स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास जाणून घेणं असेल, तर अशा पद्धतीनं स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि वकिलीची डिग्री घेऊन ते जेव्हा लातूरला वकिली करण्यासाठी आले, तत्पूर्वी त्यांनी शिवाजीराव दुर्वे पुणे येथील नामांकित वकील यांच्याकडे सहाय्यक वकील म्हणून काम केलं आणि पुण्याहून लातूरला आल्यानंतर वकिलीचा कोट अंगावर चढवून त्यांनी वकिली सुरुवात केली. याच काळामध्ये नेमका दुष्काळ पडला. आपल्याला माहित असेल 1972चा दुष्काळ, अत्यंत बिकट परिस्थिती. आणि या बिकट परिस्थितीच्या काळामध्ये दुष्काळात आजच्या परिस्थिती एवढी सुधारलेली जीवनशैली त्या काळामध्ये नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, शासनाकडे सुद्धा पुरेशा सुविधा त्या काळामध्ये नव्हत्या, अत्यंत मागासलेला समाज होता, शैक्षणिक सुविधा नव्हती, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती. अशा परिस्थितीमध्ये हा दुष्काळ पडला. मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळग्रस्त परिस्थिती जेव्हा लातूर सारख्या ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली, तेव्हा जनतेला वाचवलं पाहिजे, गुरढोरं वाचली पाहिजेत ही भावना मनामध्ये ठेवून विलासरावजींसारखा शिकलेला पुण्याहून आलेला एक नवखा तरुण दुष्काळग्रस्त निवारण समितीवर काम करण्याची इच्छा प्रदर्शित करून त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन लोकांच्या दारापर्यंत जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाने पुरवलेलं अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचतंय का नाही, गुराढोरांना शासनानं पुरवलेला चारा त्यांच्यापर्यंत पोहोचतो का नाही, इथपर्यंत बारीक सारीक लक्ष पुरवून लोकांमध्ये मिसळणारा एक नवखा तरुण जेव्हा समाजामध्ये पायाला भिगरी बांधून जेव्हा फिरायला लागला, तेव्हा लोकांचं लक्ष साहजिकच त्यांच्याकडे आकर्षिलं गेलं की हा एवढा चाणाक्ष तरुण, सुंदर तरुण, दिसायला रुबाबदार, हुशार आणि आमच्यासाठी एवढा कष्ट घेतोय, हे पाहून लोक भारावले. आणि लोकांनी ठरवलं की असा एक चांगला नेता जर आम्हाला लाभला आणि उद्या भविष्यात आपण याला जर संधी दिली तर निश्चितच जनकल्याणाच्या योजना या समाजाला मिळतील. सरपंच म्हणून बाभळगावच्या जनतेने त्यांना काम करण्याची त्या काळामध्ये संधी दिली.
सरपंच म्हणून काम करत असतानाच त्यांना जिल्हा परिषद उस्मानाबाद या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली। याच काळात लातूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी एक चांगला कारभार आपल्या हातून केला। एवढंच नव्हे तर राजकारण करत करत पक्षीय बांधणीचं सुद्धा काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं। एका बाजूला समाजकारण, एका बाजूला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला पक्षीय कामकाज। तालुका इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून इथं काम केलं त्यांनी। हे काम चांगल्या पद्धतीने करत असताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हीच खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी पर्वणी ठरली। जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या कल्पनेतून एक 5 कलमी प्रोग्राम कार्यकर्त्यांसाठी दिला आणि जिल्ह्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली। पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करत असताना लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते लोकांच्या दारापर्यंत जाऊ लागले। अशा पद्धतीने काम करत असताना काँग्रेस श्रेष्ठीच्या नजरेतून ते सुटले नाही आणि 1978 ला पहा योगायोग कसा येतो। 1978 ला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते आणि शरदराव पवार यांच्यासारखा एक नौखा तरुण महाराष्ट्रामध्ये उदयास आलेला आणि त्यांनी सगळ्या विरोधी पक्षाची मोठ बांधली आणि पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन केली आणि सर्व विरोधकांना फोडून 1978 ला ते मुख्यमंत्री झाले। त्या काळात विलासराव देशमुख हे बाभळगावचे मुख्यमंत्री होते बघा। त्यावेळेस जर कोणाला विचारलं असतं की बाभळगावचे विलासरावजी देशमुख काही काळानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते कोणालाही खरं वाटलं नसतं। परंतु शरदराव मुख्यमंत्री झाल्यानंतर इंदिराजींनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढून काँग्रेसचं आपलं वर्चस्व इंदिरा काँग्रेसचं स्थापन करण्यासाठी 1980च्या इलेक्शन नंतर AR अंतुले यांना मुख्यमंत्री केले आणि त्याच निवडणुकीमध्ये विलासरावजींना विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि या विधानसभेमध्ये ते कार्यकर्त्यात मिसळल्यामुळे दुष्काळ निवारण समितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि एक दमदार पाऊल महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये जेव्हा त्यांनी टाकलं तेव्हा एक रुबाबदार चोखंदळ वृत्तीचा हसरा चेहरा असणारा विनोदी वृत्तीचा एक तरुण विधान भवनामध्ये जेव्हा कपाळावर रुळणारे केस, एक सफारी ड्रेस अंगावर परिधान करून जेव्हा विधान भवनात लोकांच्या समस्या घेऊन प्रश्न मांडायला लागला तेव्हा प्रतिभाताई सारख्या त्या काळातल्या विधान संसदेतील एका चांगल्या नामांकित व्यक्तीची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी सहज बोलता सांगितलं की आपण निश्चितच तुम्हाला भविष्य चांगलं आहे आणि उद्या तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करा। तेव्हा त्यांना संसदेत बोलण्याची संधी सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी दिली आणि तिथूनच त्यांची खऱ्या अर्थानं कार्याला सुरुवात झाली। विलासरावजी देशमुख साहेबांनी सुरुवात लातूर जिल्हा निर्मितीपासून केली। लातूर जिल्हा निर्मितीसाठी शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांच्यासोबतच विलासरावजी देशमुख साहेब यांनी अथक परिश्रम करून लातूर जिल्ह्याची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाला झळाळी आहे। अंतुलेंच्या नंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि
नजरेत विलासरावजी सारखा नौखा तरुण सुटला नाही. त्यांनी लागलीच त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली आणि मंत्रिमंडळामध्ये संधी दिल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळामध्ये काम करायला सुरुवात केली, ती पाठीमागे फिरून न पाहण्यासाठी. बाबासाहेब भोसले असतील, वसंतदादा पाटील असतील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक अशा मातब्बर मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्याचे, डझनभर खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, सहकार, महसूल, पहा अशा अनेक खात्यांमध्ये काम करत असताना एक मिनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची ओळख मंत्रालयात त्यांनी निर्माण केली. 1991 मध्ये त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे अशी काही सूर जेव्हा निघाला, म्हणजे तेव्हा त्यांची एक स्वतंत्र फळी महाराष्ट्रामध्ये निर्माण होते हे दिसायला लागलं. 95 ला निश्चितच ते मुख्यमंत्री बनणार होते, परंतु 1995 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पराभव झाला याचा अर्थ विलासरावजी देशमुख साहेबांचाच पराभव झाला असं नाही, तर युतीचं त्या काळात त्या सरकार आलं, काँग्रेस विरोधी मतदान त्या काळामध्ये झालं आणि त्यामुळं साहजिकच विलासरावजींना सुद्धा 2 पावलं मागे घ्यावी लागली. परंतु पराभव झाला म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरी असं समजून त्यांनी दुप्पट वेगाने आपल्या कार्याला सुरुवात केली. उलट जनसंपर्क वाढवला, लोकांपर्यंत ते पोहोचले. जनमानसांमध्ये समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा संपर्क वाढवला. विधान परिषदेमध्ये त्या काळामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विधान परिषद सदस्यत्वासाठी सुद्धा निवडणूक लढवली. असा हा चळवळ मनाचा माणूस स्थिर, पराभव होऊन सुद्धा स्थिर नव्हता. उलट त्यांना अधिक वेगाने पुढे येण्यासाठी ही एक संधी होती आणि ही संधी म्हणून त्यांनी त्या पराभवाला सामोरे जाण्याचं धाडस दाखवलं. अशा पद्धतीनं पराभवाला धाडसाने सामोरे जाणारी माणसं समाजामध्ये खूप थोडी असतात. त्यापैकी विलासरावजी देशमुख साहेब एक होते. युतीचं सरकार 5 वर्ष राहिल्यानंतर 1999 ला जेव्हा नव्याने निवडणूक आली, तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर प्रचाराची धुरा एक स्टार प्रचारक म्हणून टाकली आणि विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली 1999चं इलेक्शन जेव्हा झालं, तेव्हा काँग्रेस पक्षाची पूर्ण प्रचार यंत्रणा साहेबांच्या खांद्यावर होती. 1999 ला विजयाची माळा त्यांच्या गळ्यामध्ये पडली. काँग्रेस पक्षालाही बहुमत मोठ्या प्रमाणात मिळालं आणि युतीकडे सत्ता जाऊ नये म्हणून त्या काळामध्ये त्यांनी 8 पक्षाची मोठ बांधून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात केला. 8 पक्षाला एकत्रित केले आणि ही एक तारेवरची कसरतच होती. विलासरावजी देशमुख साहेबांच्या अगोदर युतीचं सरकार होतं, बहुमत त्या काळामध्ये युतीला होतं. त्या अगोदरच्या सरकारमध्ये काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बहुमत होतं. परंतु विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अत्यंत काठावर बहुमत घेऊन त्यांना सत्ता स्थापन करावी लागली आणि अनेकांना सांभाळत मुख्यमंत्र्यांची धुरा सांभाळावी लागली. मित्रहो, या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय हे ऐतिहासिक निर्णय आहेत. शेतकरी, शिक्षण, कृषी, आरोग्य, सहकार, सामाजिक, प्रशासकीय, कला, साहित्य अशा अनेक, आरोग्य असेल अशा अनेक क्षेत्राशी निगडीत सामाजिक भान ठेवून
समाजाभिमुख निर्णय घेण्याचा प्रयत्न विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. तो जाणून जर घ्यायचा असेल तर हे पुस्तक जर आपण हाताळलं तर त्यातून आपल्याला त्या गोष्टी निश्चितपणानं वाचायला मिळतील. तरी परंतु थोडक्यात या ठिकाणी त्याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करणार आहोत. शेतकरी व शेतीविषयक निर्णय घेत असताना मुळात साहेबच शेतकरी कुटुंबात जन्मलेले, एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाला शेतकऱ्याविषयीची कळवळ होती, शेतकऱ्यांविषयी तळमळ होती, शेतीविषयक प्रश्नांची त्यांना जाण होती. आणि म्हणूनच मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांनी प्रथमतः जर कोणते निर्णय चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला असेल तर तो शेतकरी आणि शेतीविषयक, कृषीविषयक. ते या एवढ्यासाठी त्यांना माहित होतं की शेती करणारा शेतकरी हा समस्याग्रस्त आहे, अडचणींनी ग्रासलेला आहे, तो कर्जबाजारी आहे, अनेक समस्याला शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. स्वतःच्या मुलाची लग्न करताना त्यामध्ये ते कर्जबाजारी होतात, मुलाची शिक्षण करत असताना त्यामध्ये शेतकरी कर्जबाजारी होतो, शेती पिकली नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतो, निसर्गाने साथ दिली नाही शेतकरी कर्जबाजारी होतो. आणि अशा वेळी सरकारची भूमिका ही शेतकऱ्याप्रती सहानुभूतीची असली पाहिजे, शेतकऱ्याला बळ देणारी असली पाहिजे, शेतकऱ्याला मदत देणारी असली पाहिजे, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणारं सरकार एक म्हणून सहकार्याची भावनेतून त्या ठिकाणी त्यांनी काम करणं गरजेचं आहे. अशी भावना ठेवून जेव्हा ते काम करू लागले तेव्हा पहिल्यांदा जर त्यांनी कोणता निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्यांना 25,000 रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जाहीर केली. की शेतकऱ्यांना, समस्याग्रस्त शेतकऱ्यांना, जे शेतकरी कमी जमिनीचे आहेत, ज्यांना अल्पभूधारक म्हणतो आपण, अशा शेतकऱ्यांना व्याज भरणं होत नाही म्हणून समस्या ग्रस्त असे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी 25,000 रुपयाची बिनव्याजी कर्ज योजना सुरुवात केली. जे शेतकरी अडचणीत आहेत, व्याज भरू शकत नाही, त्यांच्यासाठी 4% दराने कर्ज पुरवठा करण्याची योजना चांगल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी सुरुवात केली. दुसरी महत्वाची योजना जर त्यांनी कोणती आणली असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्यांचं असलेलं 71 कोटीचं कर्ज माफ करण्याचं एक चांगलं कार्य त्यांच्या हातून त्यांनी केलेलं आहे. अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 1300 कोटीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला त्या काळामध्ये, त्यांच्या कार्यकाळात. एवढंच नव्हे तर शेतकरी आपल्या मुला मुलींचे लग्न करत असताना कर्जबाजारी होतो आणि म्हणून ही समस्या जाणून त्यांनी शुभमंगल योजना सुरुवात केली. आणि या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या मुला मुलींचे लग्न करण्यासाठीच्या योजना त्यामध्ये आखल्या. आणि दुसरी महत्वाची योजना सुरुवात केली की मुख्यमंत्री कन्या विवाह योजना. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी काही शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या लग्नासाठीच्या सुविधा त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केल्या. दलित आदिवासी समाजासाठी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य केलं. दलित समाज पुढे आला पाहिजे, आदिवासी समाज शिकला पाहिजे, आदिवासी समाजाची सुधारणा झाली पाहिजे, त्यांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना घरं मिळाली पाहिजेत. ही भूमिका समोर ठेवून त्या काळामध्ये निराधार योजनेमध्ये मानधन वाढ करण्याचा त्यांनी निर्णय जाहीर केला. भूमिहीन शेतकऱ्यांसाठी, आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांसाठी त्या काळामध्ये त्यांनी
विमा योजना लागू केली. त्या काळात दलित, पददलित, आदिवासी लोकांसाठी झोपडपट्टी आणि राहण्यासाठी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून घरं पुरवण्याचं काम हाती घेतलं. अशा पद्धतीनं सर्व समाजासाठी काम करण्याचा एक चांगला प्रयत्न मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर या काळामध्ये त्यांनी करण्याचा निश्चितपणानं चांगला प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, विलासरावजी देशमुख साहेब यांचा जन्म ग्रामीण भागातला असल्यामुळं शिक्षणाविषयीची अडचण त्यांना माहिती होती की माझा वाड्या वस्तीवर राहणारा समाज लेकरांना शिकवू शकत नाही, शिक्षणासाठी तिथं शाळा उपलब्ध होऊ शकत नाही, त्यांची मुलं चालत जाऊन शिक्षण घेण्या इतपत त्यांच्याकडे अर्थसहाय्य नाही. आणि ही भूमिका लक्षात ठेवून शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये काही चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकीच एक योजना जर कोणती असेल तर ती म्हणजे वस्ती शाळा योजना. वस्ती तेथे शाळा ही योजना त्यावेळी सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी 5-10 मुलं असतील, 20 मुलं जिथं आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्या वस्तीवर ही शाळा सुरुवात केली. आणि त्याच गावातला एक चांगला तरुण शिकलेल्या मुलाला मानधन तत्वावर काम करण्याची संधी वस्ती शाळा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी दिली. आज ते काम करणारी मुलं आज शिक्षण सेवक म्हणून आणि शिक्षक म्हणून कायम झालेली आपल्याला दिसतात. म्हणजे पहा, एका गावातल्या एका तरुण मुलालाही काम मिळालं आणि त्या वाडी वस्तीवरील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची संधी या माध्यमातून मिळाली. हे जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे, तो शिकला पाहिजे आणि टिकलाही पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. पहा, शहरातील मुलंच स्पर्धेच्या परीक्षेमध्ये पुढे जातात, शहरातील मुलांना शिक्षणाची संधी मिळते. इंग्रजी सारखा कठीण विषय शहरातील मुलं अवगत करून स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवतात आणि उच्च पदस्थ होतात. मग माझा ग्रामीण विद्यार्थी सुद्धा मागे पडता कामा नये, तो पुढे गेला पाहिजे, त्यालाही तशी संधी मिळाली पाहिजे, त्यानंही शिकलं पाहिजे. ही भूमिका समोर ठेवून त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक असा मोठा निर्णय घेतला की पहिलीपासून इंग्रजी विषय त्यांनी सक्तीचा केला. पहिलीपासून इंग्रजी, त्याला काही जणांचा विरोधी झाला, तात्विक विरोध होता तो, परंतु पहिलीपासून इंग्रजी आल्यामुळे आज तेच विद्यार्थी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मधून 5वी मध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये संभाषण करू शकतात, बोलू शकतात, राईम्स म्हणू शकतात. पाड्यातील वाड्यातंड्यावरील ही मुलं आज इंग्रजीमध्ये संभाषण साधताना आपण पाहतो आणि आमचे शिक्षक सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी उत्सुकतेने प्रयत्न करताना दिसतात. जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून, संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून आपणाला या विद्यार्थ्यांना संधी मिळालेली दिसते. सर्वच पालक काही इंग्रजी शाळेमध्ये घालू शकत नाहीत आणि ही भूमिका समोर ठेवून त्या पाठीमागे 2 उद्देश होते असे की पालकांचा ओढा इंग्रजी शाळेकडला कमी व्हावा आणि पहिलीपासून इंग्रजी मराठी शाळेमध्येही आहे आणि त्यामुळे तिथं आपल्याला घालता यावं, ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी समोर ठेवल्यामुळं आज आपणाला त्याचा फायदा होताना दिसत आहे. या ग्रामीण भागातील मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तकाची योजना त्यांनी आणली. त्या काळात पाठ्यपुस्तक मिळत होती, गणवेश पण मिळत होता, परंतु सर्वच मुलांना ती उपलब्धता नव्हती. आणि मग हा भेदाभेद नको, शिक्षक संघटनांनी तशी मागणी केली, समाजातून ही तशी मागणी आली आणि साहेबांनी त्या काळामध्ये या मागणीला उचलून धरलं आणि मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये
मोफत पाठ्यपुस्तक सर्वच मुलांना मिळण्यासाठीची तरतूद त्यांनी केली. माझ्या ग्रामीण भागातील मुलं शिकली पाहिजेत, डॉक्टर झाली पाहिजेत, यासाठी मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये, लातूर सारख्या ठिकाणी, अकोला सारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी नवीन वैद्यकीय 3 महाविद्यालये त्या काळामध्ये त्यांनी मंजूर केली आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची दारं खुली झाली. कारण बहुतांश उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षण हे पश्चिम महाराष्ट्रामध्येच मिळायचं. मराठवाड्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये अभियांत्रिकी कॉलेज होती आणि वैद्यकीय कॉलेज होती. आणि त्या आमच्या मराठवाड्यातील मुलांना शिक्षणासाठी, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्राच्या सारख्या ठिकाणी जावं लागायचं. तिथं जाऊन शिक्षण घेणं म्हणजे एक खूप मोठं खर्चाचं काम होतं आणि ते न परवडणारं असल्यामुळं पात्र विद्यार्थी सुद्धा ते घेऊ शकत नसत. ही अडचण लक्षात अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देऊन त्यांनी शिक्षणाची दारं त्या ठिकाणी खुली केली. खेळासारखा विषय सुद्धा त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे जाणला. मुलं खेळासाठी प्रवृत्त झाली पाहिजे. खेळ खेळून त्यांचं शरीर सुदृढ झालं पाहिजे. शरीर सुदृढ तर मन सुदृढ, मन सुदृढ तर बुद्धी सुदृढ असं म्हणतात. त्या पद्धतीनं त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड वाढावी, वृद्धिंगत व्हावी, त्यांना खेळण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि म्हणून खेळाडूंना 5% आरक्षण त्या काळामध्ये जाहीर झालं त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये खेळाची स्पर्धा लागली, विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली. त्या काळामध्ये SSA सारखा एक चांगला उपक्रम होता. या SSAच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य मिळालं पाहिजे, शैक्षणिक सुविधा मिळाली पाहिजे, लेखन साहित्य मिळालं पाहिजे. आणि म्हणून SSA सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप योजना सुरुवात केली. एवढंच नव्हे तर ग्रंथालय चळवळीकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मला वाटतं ग्रंथालय स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आलेली होती. आणि हा योगायोग साधून महाराष्ट्रातल्या 76 तत्कालीन ग्रंथालयांना 5 लाख रुपयाचं अनुदान त्यांनी त्या काळामध्ये दिलं. आणि त्या ग्रंथालयाला नूतनीकरण करण्यासाठी, आधुनिकीकरण करण्यासाठी एक चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये जेवढी जी ग्रंथालय आहेत त्यांच्या अनुदानामध्ये सुद्धा त्यांनी वाढ केली. मराठी भाषा ही समृद्ध झाली पाहिजे. मराठी भाषा तून शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे ही भावना लक्षात घेऊन त्यांनी अमराठी शाळा ज्या आहेत की ज्या गुजराती शाळा असतील, उर्दू शाळा असतील, इंग्रजी शाळा असतील, अशा शाळांमध्ये सुद्धा मराठी विषय सक्तीचा केला. हे का केलं तर ज्या प्रदेशात आपण जन्मलो ती मातृभाषा विसरता कामा नये आणि मातृभाषा समृद्ध असल्याशिवाय, मातृभाषा आपली सक्षम असल्याशिवाय शिक्षण व्यवस्थित होऊ शकत नाही. ही भूमिका त्यांनी जेव्हा स्पष्ट केली तेव्हा मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतला. उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे निर्णय त्यांनी जाहीर केले. बरेचसे उद्योग मुंबई, पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे यासारख्या ठिकाणी होते. औरंगाबाद सारख्या ग्रामीण भागामध्ये, लातूर सारख्या ग्रामीण भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, नांदेड सारख्या भागामध्ये, विदर्भामध्ये उद्योग वाढले पाहिजेत म्हणून त्यांनी
नवे औद्योगिक धोरण जाहीर केलं, गुंतवणुकीचं धोरण जाहीर केलं आणि अनेक गुंतवणूकदारांना त्यांनी आवाहन केलं की आमच्या ग्रामीण भागामध्ये जा, उद्योग सुरू करा. त्यांना फॅसिलिटीज दिल्या, सोयी सुविधा दिल्या आणि त्यामुळं मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायाला MIDCच्या माध्यमातून सुरुवात झाली. त्या माध्यमातून त्या MIDC मध्ये काम करणाऱ्या उद्योगधंद्यांना चांगल्या पद्धतीनं पाण्याची सुविधा असेल, लाईटची सुविधा असेल, अनुदानाची सुविधा असेल करून देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साखर कारखान्यांना जवळपास 290 कोटीचं अनुदान त्यांनी त्यामुळे त्या काळामध्ये देऊन डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केला. कारण साखर कारखाने टिकले तर शेतकरी टिकेल, शेतकरी टिकला तर ग्रामीण भाग टिकेल, शेतीवर आधारित जी अर्थव्यवस्था आहे ती टिकेल, शेतीवर असणारा शेतमजुराला कामाची संधी मिळेल, त्यातून त्याचं जीवनमान उंचावेल. म्हणजे एखाद्या उद्योगधंद्यावर आधारित असलेले जे काही कामगार असतात, शेतकरी असतात, त्यांचीही भूक भागली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भासारख्या ठिकाणी पवन ऊर्जेला त्यांनी उत्तेजन दिलेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर उद्योगधंद्यामध्ये करण्याचं धोरण त्या काळामध्ये त्यांनी जाहीर केलं की उद्योगधंदा हा नवीन तंत्रज्ञानावर आधारित असला पाहिजे, त्यामध्ये अत्याधुनिकीकरण झालं पाहिजे, नूतनीकरण झालं पाहिजे. पारंपरिक पद्धतीनं उद्योगधंदा न करता कमी खर्चामध्ये बचत करून जर आपण उद्योगधंदे केले तर निश्चितपणानं त्यामध्ये त्यांना त्यांच्या खर्चामध्ये बचत होऊन उद्योग परवडायला मदत होते. ही एक भूमिका त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे. महत्वाचा निर्णय, प्रत्येक व्यक्तीला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते, ही मूलभूत गरज आहे. म्हणून त्यांनी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं आणि कमी दरामध्ये वस्त्र बाजारात आली पाहिजे आणि ती उपलब्ध झाली पाहिजे ती भूमिका ठेवून वस्त्रोद्योग धंद्यामधील काम करणाऱ्या उद्योगधंद्यांना, कामगारांना त्यांनी त्या काळामध्ये अनेक अनुदानाच्या योजना, सोयी सवलती जाहीर केल्या. त्यामुळं वस्त्रोद्योगामध्ये स्थिरता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा तो असा आहे की प्रत्येक व्यक्तीला वस्त्र जसं लागतं तसं घर सुद्धा लागतं. माझ्या ग्रामीण भागातील गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे, शहरामध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीतल्या व्यक्तीला घर मिळालं पाहिजे. ही भूमिका जेव्हा त्यांनी पाहिली तेव्हा जवळपास 25 लाख घराची योजना आखली त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि शहरामध्ये तर झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा त्या काळात प्रयत्न केलाच या माध्यमातून त्यांनी. पण ग्रामीण भागातल्या गरिबांना सुद्धा घरकुल योजना या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अत्यंत सजग आपल्याला असताना दिसतात की सध्याचं युग स्पर्धेचं आहे, पुढे जात आहे आणि ग्रामीण भागातला शेवटचा माणूस सुद्धा पर्यंत तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे. आज आपण हा लाईव्ह जो कार्यक्रम पाहतो आहोत त्यामध्ये सुद्धा तंत्रज्ञान आहे, गोष्टी आहेत त्या पुरवण्यासाठीच्या योजना त्या ठिकाणी त्यांनी मांडल्या. डिजिटल महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे यासाठी योजना पुढे आणली. IT क्षेत्रामध्ये आधुनिकता आली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. जैव तंत्रज्ञान धोरण आणलं, कृषी क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचं धोरण आणलं. आज आपण पाहत आहोत लातूर सारख्या ठिकाणी एक जैव तंत्रज्ञानावर आधारित कृषी महाविद्यालय आहे. या ठिकाणी अनेक जण संशोधनाचं काम त्या ठिकाणी करतात की ज्या माध्यमातून
भाजीपाला, फळं आणि शेतीवर पिकणारी जी काही पिकं आहेत त्यासाठी लागणारे बियाणे आणि खत निर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर ही पुढची जी दूरदृष्टी होती त्या काळामध्ये त्यांनी ही दूरदृष्टी समोर ठेवून हे माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं विकसित भाग बनवण्यासाठी निश्चितपणानं या योजना समाजाप्रती अर्पण करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. मित्रहो, विलासरावजी देशमुख साहेबांना कला, साहित्य, खेळाबरोबरच कला आणि साहित्याची खूप आवड होती आणि म्हणून अनेक नेत्याच्या तुलनेत विलासरावजी देशमुख साहेबांच्या भोवती आपणास जास्तीच्या साहित्यिक आणि कलावंत फिरताना दिसतात. अनेक मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत साहित्यिकाची आणि कलावंतांची मैत्री जर कोणाशी असेल तर ती विलासरावजी देशमुख साहेबांची होती. याचं कारण काय? तर त्यांना कलात्मक दृष्टी होती, साहित्यिक दृष्टी होती. माणसाला जगण्यासाठी साहित्याची सुद्धा गरज आहे, कलेची सुद्धा गरज आहे हे त्यांनी जाणलेलं होतं आणि हेच बाळकडून त्यांना पुण्यामध्ये मिळाले. कारण पुणे ही कलावंताची भूमी होती आणि अनेक कलावंतांच्या कला त्या काळामध्ये त्यांनी ऐकलेल्या होत्या. अनेक चित्रपट, नाट्य महोत्सव, संमेलन या माध्यमातून कला आणि साहित्य जाणून घेण्याचा प्रयत्न पुण्याच्या वास्तव्यात विद्यार्थी दशेमध्ये त्यांना जेव्हा मिळाला आणि त्याचाच फायदा मंत्री म्हणून काम करत असताना, समाजामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अशा कलावंतांना, हा कलावंत सुद्धा जगला पाहिजे, हा साहित्यिक सुद्धा जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. आणि त्यासाठी कलावंतांना आणि साहित्यिकांसाठी एक अनुदान योजना, मानधन योजना त्यांनी सुरुवात केली. यामुळं ग्रामीण भागात असणारे छोटे छोटे जी कलावंत होते, गोंधळी असतील, नाट्य क्षेत्रात काम करणारे कलावंत असतील, पहा ज्यांच्याकडे समाज वेगळ्या भूमिकेतून पाहत असेल, लावणी क्षेत्रामध्ये, लोकनाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे कलावंत असतील, यांच्यासाठी एक सुवर्ण संधी या माध्यमातून निर्माण झाली की मानधनामुळे यांना स्वतःला, जर आपली कलेवर पोट भागणारी जी मंडळी होती, कलेवर पोट, सगळेच काही मोठे होत नसतात, सगळेच काही कलेच्या माध्यमातून श्रीमंत होत नाही, काही जणांचं कलेवर पोट असतं. मग अशा कलेवर पोट भरणाऱ्या व्यक्तींना जर अर्थसहाय्य मिळालं तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. कधी कधी आपली कला प्रदर्शित करत असताना जर त्याला पुरेसं अर्थसहाय्य त्या कलेच्या माध्यमातून जर नाही मिळालं तर मग त्यानं जीवन कसं जगायचं, ही भूमिका साहेबांनी त्या ठिकाणी लक्षात घेऊन कलावंतांसाठी अनुदान योजना, मानधन योजना त्या काळामध्ये सुरुवात केली. हा एक चांगला निर्णय त्यांच्या काळामध्ये झाला. एवढंच नव्हे तर साहित्यिक क्षेत्रामध्ये साहित्यिकांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं, साहित्यिकांना आपली साहित्य मांडण्याची संधी मिळावी, यासाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना त्या काळामध्ये त्यांनी केली आणि या अकादमीच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांना एक स्टेज निर्माण करून देण्याचं काम या माध्यमातून त्यांनी करून दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्याची योजना त्यांनी जाहीर केली आणि या सांस्कृतिक दिनाच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी जेवढी काही मंडळी, कला, साहित्य, कलेमध्ये असलेले गायन, वादन आणि चित्र, अशा विविध कलेशी संबंधित असणारे सर्व क्षेत्र यामध्ये त्यांनी या सांस्कृतिक ह्याच्यामध्ये आणून, एका बॅनर खाली आणून त्यांना त्या पद्धतीने चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं. शिवजयंतीचा सुद्धा निर्णय त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाला. शिवजयंती कधी कुणी
तिथीप्रमाणे साजरे करायचे तर कुणी दिनांकाप्रमाणे साजरी करायची. तर तारखेनुसार शिवजयंती एक वाक्यता येण्यासाठी एक धाडसी निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि 19 फेब्रुवारी हा तारखेनुसार शिवजयंतीचा निर्णय त्या काळामध्ये त्यांनी जाहीर केला. एक चांगला महाराष्ट्राला एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी आपणाला केलेला दिसतो. किती वेळ? किती वेळ? 5 मिनिट आहे का? बरेच विकासात्मक निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावातच मिटली पाहिजेत आणि गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, शौचालय गावामध्ये असली पाहिजेत, आरोग्य मिळालं पाहिजे लोकांना, कारण हागणदारीच्या माध्यमातून गावाचं आरोग्य अत्यंत धोक्यात राहायचं. तर गाव हागणदारी मुक्तीचा जो उपक्रम आहे तो ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांना आरोग्यदायी असा हा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा त्यांनी निश्चितपणाने एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मोका कायदा आणण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. डान्स बार असेल, गुटखा बंदी असेल, समाजामध्ये ह्या खूप अत्यंत वाईट प्रथा होत्या आणि त्यातून अनेक लोक वाईट मार्गाला जाऊन स्वतःचा संसार उद्ध्वस्त होऊ लागला आणि म्हणून डान्स बार आणि गुटखा बंदी सारखे उपक्रम त्यांनी हाती घेतले. त्यानंतर अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक हिंसाचार असायचे. तर यासाठी असे हिंसाचार होऊ नयेत यासाठी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मंजूर करून घेतला. आपत्ती व्यवस्थापनासारख्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये समाजाला सुविधा पुरवता यावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केली. अंगणवाडी सारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी आणि शिक्षणाची सुरुवात जिथून होते त्या सर्वात शेवटच्या कार्यकर्तीचं मानधन मंजुरीचा निर्णय सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. हे बघा, सर्वात शेवटच्या स्तरापर्यंत पाहणारा एक मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. अशा पद्धतीनं या पुस्तकामध्ये अनेक त्यांनी केलेले निर्णय मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा उद्देश या पुस्तक लिहिण्यामागे असा आहे की विलासराव हे सुंदर जीवन जगायचे. विलासरावांची सुंदर जीवन जगण्याची जी कला होती ती बहुतांश जणाला अवगत नसतेच. अनेक माणसं नैराश्याने ग्रासलेली असतात. स्वतःही आनंदी असलं पाहिजे, दुसराही आनंदी असला पाहिजे, दुसऱ्यालाही आनंद मिळाला पाहिजे, स्वतःलाही आनंद मिळाला पाहिजे. विनोदी शैलीमधून लोकांचं मनोरंजन करत करत सामाजिक कार्य आणि राजकारण करत करत या पद्धतीनं एक लोकांना न्याय देणारा व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असताना या पुस्तकाच्या माध्यमातून आपण लोकांशी नाते जोडणारा, अतूट नाते जोडणारा व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. माणसासाठी जगणारा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. सुंदर जीवन जगणारा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ग्रामविकासाचा दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतात. आणि अशा पद्धतीनं या पुस्तकाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी त्यांनी जे निर्णय घेतले ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री पद केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा अवजड उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना मध्येच त्यांना ग्रामविकास खातं आलं. ग्रामविकास खातं आल्यानंतर
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवलेले तंटामुक्तीसारखे आणि स्वच्छता अभियानासारखे उपक्रम देश पातळीवर त्यांनी राबवले ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून. एवढंच नव्हे तर आशियाई ग्राम परिषद घेऊन श्रीलंकेमध्ये आशिया खंडामध्ये जागतिक स्तरावर हे उपक्रम घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. या पद्धतीनं एक चांगलं कार्य त्यांच्या हातून सामाजिक भान असणारा एक राजकीय नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. असा हा सामाजिक भान असणारा नेता यांच्या या जीवन कार्याची अल्पपरिचय करून देणारे हे पुस्तक माझ्या हातून अल्पसा पद्धतीने मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न जो केलेला आहे. आपण हे पुस्तक वाचावं आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगण्याची कला त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करावा अशी आपणा सर्वांना या ठिकाणी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या वाचक संवादाने माझी या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी श्रीयुत कदम सरांचे, भोसले सरांचे, शिंदे सरांचे आणि स्वामी सरांचे या ठिकाणी आणि त्यांचे जी काही इतर सदस्य आहेत त्या सर्वांचे आणि आपण लाईव्ह कार्यक्रम पाहत असलेल्या आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो की आपण वेळ काढून कदम सरांच्या हाकेला ओ देऊन आपला अमूल्य असा वेळ आणि त्यांनी करत असलेले सामाजिक कार्य त्यांना प्रेरणा देण्याची कार्य आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून बसल्या ठिकाणी करत आहात. हा एक चांगला उपक्रमाला दाद देण्याचं काम आपण केला. याबद्दल सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो. आणि कदम सर, आपण हाती घेतलेले हे कार्य निश्चितपणाने एक सामाजिक कार्य आहे आणि यातून निश्चितच इतरांना मदत मिळेल, सहकार्य मिळेल, प्रेरणा मिळेल, जिद्द मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भारत. धन्यवाद सर. मला वाटलं आणखी खूप वेळ आहे काही. आपण बऱ्याच वेळा म्हणजे कमी वेळामध्ये आपल्या ज्या साहित्य कृतीवरती आपण जे विचार मांडलेले आहेत निश्चितच प्रेरणादायी आहेत. याचबरोबर आदरणीय साहेबांचं जे जीवनमान आहे, जीवन पद्धती आहे ती कलात्मक दृष्टिकोनातून विकसित कशी झालेली आहे आणि आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणकोणत्या आणि कशा पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत, अगदी खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत प्रत्येक भावभावनांचा, विचारांचा, मनाचा कानोसा घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे हे निश्चितच अभूतपूर्व मांडणी विलासपूर्वक या पुस्तक रूपामध्ये त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. मित्रहो, या स्तुत उपक्रमामध्ये सरांनी विलासपूर्वक पुस्तकामध्ये बराचसा भाग आपल्याला सहजगत्या आणि ओघवत्या भाषेमध्ये मांडणी करून आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, या छोट्याशा कार्यक्रमामध्ये या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला काही मनातल्या प्रश्न, शंका जर उपस्थित असतील किंवा प्रश्न विचारावासा वाटला असेल तर आपण प्रश्न विचारायची ही वेळ आपल्यासाठी या ठिकाणी मी देत आहे. याचबरोबर आभासी कार्यक्रमामध्ये म्हणजे फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये एक छोटासा आणि एक थोडासा सातत्याने निरंतर चालणारी जी प्रक्रिया आहे त्यात प्रत्येकाला जसे या कार्यक्रमामध्ये यावंसं वाटतंय आणि जात असताना काहीतरी आपल्याला मिळेल या अपेक्षेनं प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येत असतो, प्रत्येक माणूस येतो. मित्र हो, नुसता येतोच नाही तर एक मनामध्ये आठवणीचा एक मधुगंध घेऊन जात असतो. म्हणून या ठिकाणी मी कदम सरांना अशी नम्रतेची विनंती करतो की त्यांनी आपल्या या जन्मदिनाच्या निमित्ताने एक आठवणीचं, प्रत्येक जण आठवणीच्या म्हणजे जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही ना काही देत असतात. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट निघून जात असते. हे अजरामर असतं.
जे ज्ञान आपल्यापाशी सदैव अत्तराच्या कुपीमध्ये बंदिस्त करून ठेवावं असं असतं की जे अत्तराची कुपी उघडल्यानंतर जसा सुगंध पसरतो, जसा मृदगंध पसरतो, अगदी त्याच पद्धतीने या पुस्तकाच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. म्हणून मी कदम सरांना अशी तशी विनंती करतो, या वाचक संवादाच्या निमित्ताने, या वाचक संवादाच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या सुजाण वाचकांचे, सुज्ञ वाचकांचे जन्मदिनांक आहे, जन्मवर्ष आहे किंवा जन्मदिनांक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना ग्रंथरूपी सदिच्छा देण्यासाठी मी कदम सरांना एक विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी पुढील कार्यक्रमाचं सूत्रधार. धन्यवाद सर. या वाचक संवादामध्ये आदरणीय ब्रिजलालजी कदम सरांनी सुंदर असा संवाद साधलेला आहे. मला वाटतं मी ज्या गोष्टी ऐकल्या नव्हत्या, ज्या गोष्टी मला आतापर्यंत कळाल्याही नव्हत्या, अशा गोष्टी देखील या ठिकाणी या विलास पर्वाच्या माध्यमातून आदरणीय कदम सरांनी या ठिकाणी आज आमच्या समोर उभ्या केलेल्या आहेत. तेव्हा या संवादानंतरचा वेळ आहे तो चर्चेचा वेळ आहे आणि या चर्चेमध्ये अनेकांच्या चर्चेचे सहभागाचे संदेश या ठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी आदरणीय शिवाजी केंद्रे सरांचं एक म्हणणं असं आहे की विलास पर्व ही एक खूप मोठी कीर्तिवंत अशी एक गोष्ट आपल्या लातूर जिल्ह्यासाठीची आहे आणि त्यांच्याबद्दल मला आणखी खूप काही जाणून घेण्याची आतुरता आहे. त्यांनी हा कार्यक्रम पूर्ण पाहिलेला, आताही पाहत आहेत. त्यांना एक इच्छा आहे की हे पुस्तक वाचायची, त्यांना ती पुस्तक हवं आहे. तेव्हा मी ब्रिजलालजी कदम सरांच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो, उद्या सकाळी आपल्याला हे पुस्तक मिळून जाईल. जरूर आपण हे वाचावं. याच बरोबर या ठिकाणी आदरणीय गणपतीताई असतील, आदरणीय शांताताई गिरवणे असतील, आदरणीय आमचे देवीदासजी फुलारी सर आहेत, आदरणीय DK शेख सर आहेत, आदरणीय प्रदीप पाटील आहेत, बबन शिंदे आहेत, माधव कांबळे आहेत, राजेंद्र सपकाळ आहेत. राजेंद्र सपकाळ हे नांदेडहून आहेत, देवीदास फुलारी सर नांदेडहून आहेत, प्रदीप पाटील हे सांगलीहून आहेत, DK शेख हे उस्मानाबादहून आहेत आणि त्याचबरोबर पुण्याहून देखील या ठिकाणी सहभागी झालेले आमचे बिरादर सर आहेत. मुंबईहून सहभाग ज्यांनी नोंदवलेला आहे ते आदरणीय कोयले या ठिकाणी आहेत. याचबरोबर मारुती बोरगावकर हे देगलूरहून आहेत. निवृत्ती बिरादर हे होळसमुद्र कर्नाटकातून या ठिकाणी सहभागी आहेत. वसंत पाटील सांगलीहून आहेत. राजेश दिवटे पुण्याहून या ठिकाणी आपल्याशी लाईव्ह मध्ये आहेत. याचबरोबर सिद्धेश्वर पटणे अशी अनेक मोठी मोठी माणसं या कार्यक्रमाला लाईव्ह पाहायला लागले आहेत. या अर्चनाताई नळगीरकर या उदगीरहून आहेत. माधव रोडगे ज्यांचं एक स्वतंत्र स्वराज नावाचं एक चॅनल आहे, ते देखील या कार्यक्रमाला सुरुवातीपासून लाईव्ह आहेत. रेखाताई पोद्दार आहेत, भास्कर मोरे अशी अनेक माणसं या कार्यक्रमाला लाईव्ह आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर या सगळ्यांचं मी मनोमन धन्यवाद मानतो. इथून आपल्या शहाजानी आवरातून आदरणीय सतीश हानेगावे आहेत, दयानंद राजुळे आहेत, अशी अनेक माणसं आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. या प्रतिक्रिया या सरांना आता कळणारच आहेत. यापूर्वी खरं पाहिलं तर कार्यक्रमाला शोभा अध्यक्षामुळे येते आणि नाईलाजानं म्हणून म्हणा की काही म्हणा, पण मला एक समाधान असं वाटायला लागलेलं आहे. ज्या माणसाला आपल्या घरातला माणूस मोठा होत असताना पाहायला मिळालं, आपल्या घरातल्या माणसाचं मोठेपण ऐकायला मिळालं, पेपर टीव्हीवर पाहायला मिळालं, पण प्रत्यक्षात त्या माणसाबरोबर कुठल्या तर कार्यक्रमात स्टेजवर बसायला मिळालं की नाही, ही मात्र गोष्ट चुकीची आहे. पण या कोरोनाच्या कारणानं आम्हाला हे करता आलं. आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये
हा लाईव्ह कार्यक्रम घेत असताना आम्ही काय केलं, ज्या घरामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतोय त्याच घरातल्या सदस्यांना आपण अध्यक्षपद देतोय. आणि आज या ठिकाणी आमच्या माधुरीताई ज्या आदरणीय ब्रिजलालजी कदम यांच्या सुविद्य पत्नी आहेत, त्यांनी हे अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान होणं हेही गरजेचं आहे. तेव्हा आजचे संवादक आदरणीय ब्रिजलालजी कदम सरांना मी विनंती करतोय की माझ्या कविता हा कविता संग्रह ताईंना आपल्या हस्ते भेट देऊन ताईंचा सन्मान करायचा आहे. म्हणजे तुम्ही घरामध्ये सत्कार केला असेल नसेल, पण आज आमच्या साक्षीने, या सर्वांच्या साक्षीने हा सन्मान या ठिकाणी व्हावा. धन्यवाद सर, धन्यवाद. बस होते. यानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आदरणीय विनायकरावजी कदम ज्येष्ठ व्यक्तिमत्व, साहित्यिक आहेत आणि ते आदरणीय ब्रिजलालजी कदम सरांचे वडील आहेत. म्हणजे साहित्यिक वारसा वडिलापासून ज्यांना मिळाला, ज्यांच्यामुळे ते आज या ठिकाणी आपल्याशी चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकले स्वतःच्या पुस्तकावर, ते आदरणीय विनायकरावजी कदम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होणं आम्हाला क्रमप्राप्त वाटतं. तेव्हा कृतार्थ वर्षा आयुष्याचा शेवट कृतार्थ रूपात व्हावा असं हे कृतार्थ साहित्य कृती आदरणीय माधव कदम यांनी लिहिलेली आहे. मी आमच्या शिंदे सरांना विनंती करतोय की आपण आदरणीय विनायकरावजी कदम सरांना कृतार्थ ही साहित्य कृती देऊन सरांचा सन्मान करावा. तुम्ही इकडे या. चेहरे दिसायला ना? हा बेस्ट हो एकदम. धन्यवाद सर. याच बरोबर या कार्यक्रमाचं सुंदर असं संवाद विश्लेषण करणारे शिक्षकांचे नेते, साहित्यातले साहित्यिक आणि चांगले वक्ते असणारे आदरणीय ब्रिजलालजी विनायकराव कदम पाटील यांनी स्वलिखित विलास पर्व या साहित्य कृतीवर सुंदर असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा सन्मान आमच्या या कवितेच्या बनाच्या वतीनं सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर या ठिकाणी ही एक कापडी बॅग सरांना देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती त्यांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आईला विनंती करतोय की आपल्या चिरंजीवाचा सन्मान आपण स्वतः आपल्या हस्ते करावा. तेव्हा आईला विनंती आहे आपण यावं आणि आदरणीय ब्रिजलालजी विनायकराव कदम पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संवाद साधल्याबद्दल या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आईची शाबासकीची थाप जेव्हा पाठीवर मिळते तेव्हा हजार हत्तीचं बळ माणसामध्ये येतं आणि ही थाप या आशीर्वाद रूपानं, या सन्मान रूपानं देखील आज या ठिकाणी कदम सरांना मिळते. खरोखरच कदम सर भाग्यवान आहेत. या सगळे या बाबा या सर तिकडे थांबा मनाला भावलेली माणसं हा साहित्य संग्रह देखील देऊन सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आले सगळे? हा ओके धन्यवाद. ताई थोडस पुढे या म्हणजे व्यवस्थित. पुढे. हा हा बस बस. हा अगदी बरोबर. हो 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 छान आले राईट. फोटो पण घ्या. फोटो घेता येते का? फोटो पण घ्या. दुसरं घ्या मोबाईलवर. एक मिनिट. माझ्या मोबाईलवर. आणि गेलं चालेल. वा असं इकडे खाली घ्या. हा. हो आहे. तर हा सन्मान लाख लोकांमध्ये झालेला सन्मान वेगळा आणि आईच्या हाताने झालेला सन्मान. आज भाग्यवान आहेत कदम सर ज्यांचा सन्मान या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते या ठिकाणी होतोय आणि आपल्या घरामध्ये हा सन्मान होतोय. तर धन्यवाद सर. यानंतर काही आशीर्वाद बोलणार हो का?
बोला 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 बोला, 2 शब्द बोला. कसं वाटलं त्यांचं ते बोलणं? बसा बोला. कसं वाटलं तुम्हाला ऐकायला? कसं तुम्ही वाटलं? कार्यक्रम पूर्ण कसं वाटलं? काय जे वाटलं? आहे मनात आहे. असं घरामध्ये कधी बोललेलं पहिले कधी कुठं काही ऐकलंय का तुम्ही? हा, मग आता काय वाटलं ते सांगा. चांगलं वाटलं का कसं वाटलं बसा ते. पूर्वीच्या तुमच्या तुम्हाला कसं वाटलं तेवढं बोला, 2 शब्द बोला. काय वाटलं? हा. विलासरावचं हे पुस्तक लिहिलं का हा ते सुद्धा अति आनंद झाला. वा वा पाठीमागं. हा ओके तर बोलायला तेच नाही. धन्यवाद. आईचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालेला आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या भगिनी आदरणीय माधुरीताईंना मी विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करायचा. काहीच नाही, बिनधास्त सगळी माणसं घरातली आहेत. तुम्हाला काय वाटलं बोललेलं? आतापर्यंत घरात तुमच्या बरोबरचं भांडण कोण असेल? आजचं हे प्रेमाचं बोलणं कसं होतं, कसं वाटलं ते सांगायचं. हा, उभा राहा उभा राहा बसून बोला. आम्ही माणसाचे आहेत 4 भिंतीमधले. रोज काहीतरी लिहित होते, बऱ्या वाजत होते. मी म्हणत होते झोपाटी का झोपत नाही ना असं वाटत होतं. जेव्हा हे प्रकाशन केले तेव्हा वाटत होतं की हे पुस्तक छापले विलासराव. हा. म्हणजे अगोदर माहित नाही का पुस्तक छापलं? अरे बापरे, एवढं? बघा बरं, हे आज अध्यक्ष झाल्यामुळे एवढा फायदा झाला. अहो, आम्हाला सुद्धा हा. लग्न झाल्यापासून लिहित होती ही. हा. रात्रच पाठ. हा. काय लिहित होती ती माहित नव्हतं. हा, वा वा, छान. हा, काय कळालं आम्हाला? हो कार्यक्रम छान वाटला. हा. कार्यक्रमात बसल्यावर काही अवघडल्यासारखं वाटलं का? हा. तर या ठिकाणी आदरणीय रमजान मुल्ला देखील या ठिकाणी लाईव्ह आलेले आहेत. धन्यवाद रमजान मुल्लाजी. पुढील सूत्र आदरणीय स्वामी सर. बरं. बोला, सांगा की नाव सांगा. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप झाला. अध्यक्ष समारोप या ठिकाणी संपन्न झालेला आहे. विलास पर्वच्या निमित्ताने आपण या ठिकाणी वाचक संवादाच्या उपक्रमातून आपण एकत्रीकरण आलेलो आहोत. मी भोसले सरांना शेख नम्रतेची विनंती करतो की या कार्यक्रमाचा जाता जाता ऋण व्यक्त करावा आमच्या शब्दामध्ये, जेणेकरून एक औपचारिकरित्या एक कार्यक्रमाचा समारोप अशी एक आपल्या आशा बाळगतो. हो दे, हे झालं. मी या कार्यक्रमाचा ऋण व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो. मी आदरणीय भोसले सर. आज आदरणीय आमच्या जिल्ह्याची शान आणि बान आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल ज्या आदरणीय ब्रिजलालजी कदम सर यांनी विलास पर्व नावाचं सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक अतिशय वाचनीय पुस्तक आहे. आणि आमच्या या चला कवितेच्या बनात या कार्यक्रमाअंतर्गत आज 228वा वाचक संवाद आणि त्या वाचक संवादात ज्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय माधुरीताई, ब्रिजलालजी कदम सर, त्यांचे वडील आदरणीय विनायकरावजी दादा, त्यांच्या मातोश्री आणि देशातून आणि विदेशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आमचे जे आपण सर्वजण हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात पाहत आहात. मी तर म्हणतोय एवढं सुंदर पुस्तक आहे. आपण जर पुस्तक वाचाल तर आदरणीय आपल्या
साहेबांना प्रत्यक्ष जो जो पुस्तक वाचेल तर आज जणू काय मला विलासरावजी देशमुख साहेब संवाद साधत आहेत. एवढ्या सुंदर रूपात पुस्तक लिहिले आहे. मी प्रत्येक जे देशातून आणि विदेशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून, सांगली असेल, पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणाहून जे जे लोक आज हा कार्यक्रम आमच्या लाईव्ह कार्यक्रमात आले, मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. तुम्ही आदरणीय तुम्हाला पत्ता सांगितला जाईल याचा, आणि तुम्ही त्या कदम आणि बिरलालजी कदम साहेबांना जर संपर्क साधाल तर प्रत्यक्ष तुम्हाला जणू काय आपण आज विलासराव देशमुख साहेबांशी भेटत आहोत असा भास होईल. मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानतो. आणि आपण आणि ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी खालील नंबरवर पुस्तकात नंबर दिलाय, खालील नंबरवर आपण संपर्क साधू शकतो. ब्रिजलालजी कदम सर यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि त्यांचा नंबर आहे 75 88 61 15 54. परत एकदा नंबर सांगतो बघा, 75 88 61 15 54. ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी खालील नंबरवर आणि संपर्क साधावा आणि प्रत्यक्ष विलासरावजींना, आमच्या साहेबांना भेटल्याचा, पुस्तक वाचून आनंद घ्यावा. मी सर्व दुरून पाहणाऱ्या सर्व लेखक मंडळी, साहित्यिक आणि आम्हाला सर्वांनी ज्यांनी हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना मी विनंती करतो. आणि स्वतः लेखक, त्यांचे आई वडील, त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे आमच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवून विलासरावजीबद्दल सुंदर अशी माहिती सांगितली. त्याबद्दल मी आमच्या चला कवितेच्या बनात या सर्व मित्र ग्रुपच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.